न्याय क्रांती न्यूज, अन्यायाविरुद्ध आवाज। हिंजवडी आयटी पार्क वरून ताथवडे पुनावळे आणि परिसराकडे जाणाऱ्या इंदिरा कॉलेज ते ताथवडे अंडरपास या अत्यंत महत्त्वाच्या सर्व्हिस रोडची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असून हजारो वाहन चालकांना दररोज प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे। रस्त्यावरील मोठमोठे खड्डे, फुटलेली ड्रेनेज लाईन, रस्त्यावर सतत वाहणारे पाणी आणि अपूर्ण पर्यायी मार्ग यामुळे नागरिक त्रस्त झालेत। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार इंदिरा युनिव्हर्सिटी ते ताथवडे अंडरपास हा संपूर्ण सर्व्हिस रोड अत्यंत खराब झाला। रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावतो आणि त्यामुळे दररोज सकाळ संध्याकाळ मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते। तसेच मेझान 9 ते टाटा टी जंक्शन या मार्गावरही मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले असून अनेक वाहन चालक हा मार्ग वापरणे टाळतायत। परिणामी इतर रस्त्यांवर वाहतुकीचा ताण वाढत आहे। नागरिकांनी या मार्गाचे तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी केली आहे। भुजबळ चौक ते सयाजी अंडरपास या सर्व्हिस रोडवरही अशीच परिस्थिती असून रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहतुकीची कोंडी अधिक गंभीर होत आहे। याशिवाय गेल्या 15 दिवसांपासून फुटलेल्या ड्रेनेज लाईनमुळे रस्त्यावर सतत पाणी वाहत आहे, त्यामुळे रस्ता अधिक खराब झाला असून वाहतुकीचा वेग कमी होत आहे। विशेषतः गर्दीच्या वेळेत ताथवडे अंडरपास परिसरात वाहतूक पूर्णपणे ठप्प होत असल्याचं चित्र दररोज पाहायला मिळतं। विशेष म्हणजे हिंजवडी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक राहुल सोनावणे हे या समस्येची तीव्रता ओळखून सातत्याने घटनास्थळी भेट देत आहेत। महानगरपालिका आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष परिस्थिती दाखवून तातडीने उपाययोजना करण्याचे ते वारंवार आवाहन करत आहेत। वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू असतानाही संबंधित यंत्रणांकडून अपेक्षित गतीने काम होत नसल्याची भावना नागरिक व्यक्त करतायत। नागरिकांचा सवाल आहे की जेव्हा एक जबाबदार पोलीस अधिकारी स्वतः वास्तव परिस्थिती प्रशासनासमोर मांडत आहे तरीही प्रश्न सुटत नसेल तर सामान्य नागरिकांच्या तक्रारींना किती गांभीर्याने घेतलं जात असेल। हिंजवडीवरून ताथवडे आणि पुनावळे येथे जाण्यासाठी हा प्रमुख आणि सर्वाधिक वापरला जाणारा मार्ग असल्याने येथे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीचा परिणाम हजारो आयटी कर्मचारी, विद्यार्थी, व्यावसायिक आणि स्थानिक नागरिकांवर होत आहे। या मार्गाला पर्याय म्हणून मारुंजी रोडवरील कोहिनूर बिल्डरने तयार केलेला रस्ता उपलब्ध असल्याची चर्चा आहे। मात्र संबंधित अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार तो रस्ता अद्याप महानगरपालिकेकडे अधिकृतपणे हस्तांतरित झालेला नाही, त्यामुळे तो नियमित वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही। मात्र नागरिकांचा प्रश्न आहे की आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा रस्ता तात्पुरत्या स्वरूपात खुला करता येऊ शकत नाही का, यावर संबंधित विभागांनी सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी होत आहे। काही स्थानिक नागरिकांकडून असा आरोप करण्यात येत आहे की संबंधित रस्ता उपलब्ध असूनही तो वाहतुकीसाठी खुला केला जात नाही। या आरोपांबाबत संबंधित यंत्रणांनी वस्तुस्थिती स्पष्ट करून आवश्यक निर्णय घ्यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे। या गंभीर समस्येबाबत भूमिका जाणून घेण्यासाठी न्याय क्रांती न्यूजने NHAI चे रोड इंजिनियर पाटील यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही, त्यामुळे या प्रकरणावर त्यांची अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नाही। त्यांची प्रतिक्रिया प्राप्त झाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल। दररोज हजारो नागरिक या मार्गाचा वापर करत असल्याने इंदिरा कॉलेज ते ताथवडे अंडरपास सर्व्हिस रोडचे तातडीने डांबरीकरण, फुटलेली ड्रेनेज लाईन दुरुस्त करणे, खड्डे बुजवणे, वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे आणि संबंधित विभागांनी समन्वयाने कायमस्वरूपी उपाययोजना करणे ही काळाची गरज असल्याचे नागरिकांनी स्पष्ट केलं। नागरिकांच्या प्रमुख मागण्या: इंदिरा कॉलेज ते ताथवडे अंडरपास सर्व्हिस रोडचे तातडीने डांबरीकरण करावे, फुटलेली ड्रेनेज लाईन त्वरित दुरुस्त करावी, मेझान 9 ते टाटा टी जंक्शन परिसरातील खड्डे तातडीने बुजवावेत, भुजबळ चौक ते सयाजी अंडरपास वाहतूक सुरळीत करण्यासाठी विशेष उपाययोजना कराव्यात, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पर्यायी रस्ता तात्पुरत्या स्वरूपात खुला करण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा। NHAI, महानगरपालिका, संबंधित विभागांनी संयुक्त कृती आराखडा जाहीर करून कामाची निश्चित मुदत सांगावी। वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय करा, दररोजच्या मनस्तापातून नागरिकांची मुक्तता करा अशी एकमुखी मागणी आता परिसरातील नागरिकांकडून केली जाते। प्रशांत काटे, संपादक, न्याय क्रांती न्यूज, पिंपरी चिंचवड, पुणे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।